पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लोकांनी पंपावर केली गर्दी। नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने नवीन कायदा लागू केल्यामुळे सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली असताना कोणत्याही वाहनांमुळे ॲक्सिडेंट झाल्यास 7 लाख रुपये जुर्माना, 10 वर्षाची शिक्षा हा कायदा केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी लागू केला आहे। या कायद्यामुळे सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची चित्रे दिसून येत आहेत। हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप राज्यातील अनेक भागात वाहन चालकांनी आंदोलन केले आहे व इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून वाहतूक करणारे चालकांकडून काम बंद पुकारण्यात आला आहे। या संतापामुळे पेट्रोल कंपन्यांच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेल पुरवठा ठप्प होण्याचे प्रमाण वाढू शकते। जर संप जास्त लांबल्यास जनतेला याचा त्रास होईल। पेट्रोल डिझेल कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेल पंपावर लोकांची गर्दी बघायला मिळत आहे। आता हा संप केव्हापर्यंत राहील या भीतीने केळापूर तालुक्यातील नागरिकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।